हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपली ही राजस्थानची सिरीज जी भटकंती सिरीज आहे ती आता येऊन पोचली आहे पुष्करला. तर आपण आता पुष्करला चाललोय. बसा तुम्ही फ्री तुमच्यासाठी. कधी कधी जग फिरताना एक जागा मनाला थांबून बघ म्हणते आणि माझ्यासाठी ती काही जागांपैकी एक जागा होती पुष्कर. इथलं सर्वात आयकॉनिक ठिकाण म्हणजे पुष्कर लेक. सरोवरच्या काठारी बसून इव्हनिंगला आरती ऐकताना जी शांतता मिळते ती तुम्हाला कोणतेही एक्सपेन्सिव्ह लक्झरी ट्रिप देऊ शकत नाही. दॅट मुमेंट्स फील अनरियल, लाईक टाइम जस्ट स्टॉप्स. आणि जगातलं एकमेव ब्रह्मा टेम्पल सुद्धा इथेच आहे. पुष्करचे स्ट्रीट्स, क्रेझी कलर, ऑथेंटिक फूड, कॅमल राईड आणि डेझर्ट एअर, एव्हरीथिंग फील्स सो रॉ, सो रिअल, सो लाईफ. आज मी तुम्हाला दाखवणार आहे द रिअल पुष्कर. आम्ही आता 1 सेकंडसाठी थांबलो कारण की इथे यांनी पहा किती सुंदर वॉशरूम्स करून ठेवलेले. क्लीन वॉशरूम्स आहे आणि परिसर पण छान आहे. आता पाऊस येऊन गेला म्हणून थोडीशी माती दाबली गेलेली आहे. बट विचार करा, आत्ता आम्ही मान्सूनमध्ये, ओके, ही पूर्ण ट्रिप आपण मान्सूनमध्ये करतो आणि तुम्हाला A to Z तुम्हाला सगळी डिटेल देतोय मी. हॉटेलचे जे पण आहे ना, मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टाकत जाईल. माझं यूट्यूबच्या खाली जे तुम्हाला मोर दिसतं ना, तिकडे खाली डिस्क्रिप्शन असतं, तिथे जाऊन बघत जा. मी तिथे सगळं टाकणार, तुम्हाला A to Z सगळी इन्फॉर्मेशन पण भेटून जाईल. आपण ट्रिप स्टार्ट केलेली आहे. आपण जी ट्रिप आहे ती स्टार्ट केलेली आहे नाशिकपासून. नाशिक ते आपण जयपूर जाणार आहे, जयपूरवरून परत नाशिक. तर आता जैसलमेर झालं आहे, आता पुष्कर करू आणि पुष्कर नंतर आपण जयपूर करू. आता मी निघालो आहे जैसलमेरकडून आणि एका माणसाने बघितलं, आता हॉटेलला थांबलो होतो, तर एका माणसाने बघितले MH15 नाशिकची गाडी आहे. इतक्या लांब आलं ना, तो म्हणतो की नाही म्हणे AC रूममध्ये बसा, तुम्ही फ्री तुमच्यासाठी. तर आमच्यासाठी त्यांनी AC रूम ओपन केलाय आणि म्हणे का फ्री म्हणे. हा पाहुणचार खूप छान आहे या लोकांचा. पूर्ण एरिया जेवढा फिरतोय ना आम्ही, हा जो राजस्थानचा जो एरिया, खूप छान एक्सपिरियन्स आहे कारण की लोक खूप छान आहेत. चला, तर इथून 200 किलोमीटर आहे आपलं डेस्टिनेशन, विच इज पुष्कर. चला, गणपती बाप्पा. आता आपण गौ घाटला आलेलो आहे. इकडचा मुख्य घाट आहे. मंदिरला जाण्याच्या पहिले आपण गौ घाटला येऊ. इकडे घाटाच्या तिथे थोडंसं हातपाय तोंड धुवून घेऊ आणि नंतर पुढे जाऊ. कुठे जात आहे पप्पा? तर आपण ब्रह्मा घाटवर आलेलो आता. मेन तिकडच्या साईडला स्नान घाट होता, म्हणजे तिथे सेमच पाणी करतं, सेमच सरोवर आहे. इकडून जाईल तिकडे, पाणी शिंपडून घेऊ अंगावर आणि जाऊ आता मंदिरात. तर छान पेंटिंग्स करून ठेवलं आहे. इकडे पण बघा, हे 3D पेंटिंग टाईप आहे का? आमच्या हॉटेलची माहिती तुम्हाला देऊन देतो मी थोड्या वेळाने, पण तुम्हाला आत्ता मी दर्शन करून देतो, म्हणजे कुठे कुठे काय काय कसं जातो आम्ही ते सगळं दाखवून देतो तुम्हाला. आत्ता आम्ही हातपाय तोंड धुवून घेतलं मस्त. पूजेची इन्फॉर्मेशन सगळी विचारून घेतली की एक्झॅक्टली कसं करता येतं, काय करता येतं. जी पिंडदानची जी पूजा आहे ती उद्या सकाळी होईल, म्हणजे सगळ्या प्रत्येक वेळेस सकाळीच होती ही पूजा, संध्याकाळी नाही केली जात. तर त्यामुळे आम्ही सकाळी 5 वाजता नाही तर 6 वाजता तिकडे येऊ आणि ती पूजा करू. त्या पूजेचे डिटेल्स मी तुम्हाला सांगतो की किती रुपये लागणार आहे, काय लागणार आहे. इकडे यांचे फिक्स रेट आहे जे की 2100 आहे. आणि जर अजून एक पूजा आहे ती करायची असेल तर 5100 रुपये. तर असे आहे पैसे. आता आम्ही परत चालत चाललो. 500 मीटरवर आहे आपलं ब्रह्मा टेम्पल. तर चला तिकडे जाऊ. तर हे आपलं ब्रह्मा मंदिर आहे. हा 2-3 लोकांपेक्षा पुढे आलो ना, असं आहे ते. इकडून एंट्री आपल्या मंदिराची.
बऱ्यापैकी तुम्हाला सगळे फॉरेनरच दिसतील. पुष्करला मी आल्यापासून मला एक आणि एक सगळे फॉरेनरच दिसत आहे सगळे. आत्ता तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दिसणार कारण की मध्ये गेले ते सगळे, बट रोडवर असेल कुठेही असेल सगळीकडे तुम्हाला फॉरेनरच दिसतील मोस्टली. तर तुम्ही लोक पुष्करला येत असेल ना तर खूप स्वस्त गोष्टी आहे इथे मार्केटमध्ये. तर मी खूप साऱ्या गोष्टी घेतल्या, मी तुम्हाला सांगेल. आता मी एक हुंटा घेतला जो आपल्या नाशिकमध्ये डोंगरी वस्तीगृहावर भेटतो. 700-700 रुपयापर्यंत भेटतो. इथे 100-100 रुपयाला घेऊन भेटतो. तर तुम्ही जर कधी इकडे पुष्करला आला तर शॉपिंग करा, स्वस्तात मस्त सगळ्या गोष्टी भेटून जातात. शूज, लेडीज चप्पल सगळं एकदम मस्त आणि स्वस्त. ओके, सो आता दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर आमचा सेकंड रूम रेडी नव्हता, तर सगळे रूम आपले असेच आहे. 2 रूम आहे. हा आपला आत्ताचा रूम आहे. मी सी हे ओपन कसं होतं. हो अच्छा, बाहेर होतं. नाईस. इथे पण छान आहे. ओके, इथे पण गिझर आहे त्याच्यामुळे छान आहे. छोटा आहे पण छान आहे. ओके नाईस. तर हॉटेलचा हा कॉरिडोर आहे. इकडे आपले रूम्स आहे त्या साईडला आणि इकडे सगळं ग्रीनरी आहे. मस्त आहे ना, मस्त. इथे तर पप्पा आम्ही बसले जेवणासाठी. ऑर्डर दिलेली आहे, पटकन जेवण करून घेऊ. उद्या सकाळी परत लवकर निघायचं आहे जयपूरसाठी. तर हां वेळ लागेल आता, पण दर्शन खूप छान झालं आता. तिकडे जा पप्पा, मध्ये. हा मध्ये जा. तर आपला आता दुसरा दिवस आहे. आपण थोडी पूजा करून घेतली इकडे आणि पूजा केल्यानंतर तर मेन ब्रह्मघाट म्हणता, पण ब्रह्मघाट नाही, तर मी तुम्हाला घाट दाखवतो. इकडे येऊन मोस्टली सगळ्या मेन पूजा होता. त्याचं नाव आहे तरणी घाट. तर हा आहे तो तरणी घाट. इथे सगळ्या पूजा होता. त्याच्या समोरच इथे गोरक्षनाथांचं मंदिर आहे. तर आता इकडे आलो आम्ही, दर्शन करून घेतो. नंतर पुढे जाऊन एक नरसिंह मंदिर आहे, तर तिकडे जाऊ. आज सगळे दर्शन करून घेऊ. इथे थोडं पुढे आल्यावर नरसिंह टेम्पल आहे. पुष्कर मला एक गोष्ट शिकून गेला. समटाइम्स यू डोंट नीड अ बिग डेस्टिनेशन, यू जस्ट नीड अ प्लेस वेअर युअर माइंड फील्स काम अँड युअर हार्ट फील्स फुल. तर आज मी तुम्हाला दाखवलं आहे द रिअल पुष्कर. नो फिल्टर्स, नो फेक ग्लॅम, नो स्क्रिप्टेड शो, जस्ट प्युअर अनुभव माझ्या नजरेतून. तरी जेवढे पण डोंगर आहे ना, ही चारी साईडला आहे. तर असं म्हटलं जातं की ब्रह्मदेव जेव्हा यज्ञ करत होते ना, तेव्हा दानव अटॅक करायचे ना, तर त्यांच्या रक्षणासाठी चारी साईडला, या परिसराच्या चारी साईडला डोंगर बनवलेले. तिकडे नाही, इकडेच इकडे घ्यायचंय, लेफ्टला टर्न घ्यायचंय. आजचा आपला सकाळचा प्रवास चालू केला होता आपण, आणि आपण आपल्या हॉटेलला आलो आता पुढच्या